पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुझी हक्काची लग्नाची बायको या घरात असताना तू एक वेगळी मुलगी घेऊन घरात येतोस आणि म्हणतोस ती मुलगी आता या घरात राहणार आहे। पोरखेल चाललाय हा? तुला कळतंय का तू काय बोलतोस सचिन? मग काय बिघडलं दादा? तू आणि वहिनी सुद्धा राहताना लग्न न करता एकत्र? सचिन तुला कळतंय का तू काय बोलतोस ते? हे तू बोलतोस? तू हे जे काय करतोस त्याची तुलना तू सौरभ आणि माझ्या नात्याशी करतोस। सौरभचं लग्न झालेलं नाहीये। अरे आम्ही कुणालाही फसवत नाही आहोत। मोठ्या भावाशी बोलतोयस ना तू? तुला काही भान आहे की नाही? बास ना मावशी, खूप झाली चर्चा आता। मी आणि रिया मॅडम एकत्र या वाड्यात राहणार आहोत हे ठरलंय। तुम्ही सगळे वल्लीमुळे बोलताय ना मला? मग त्या बाईला सांगा, तिला जर रिया मॅडमला आणि मला एकत्र या वाड्यात बघताना त्रास होणार असेल तर तिने दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहावं। वल्ली कुठेही जाणार नाही। हे तिचं घर आहे, या घरावर तिचा हक्क आहे आणि तो तिचा अधिकार आहे। वल्ली जाणार नाही। ठीक आहे, मग तिला जर रिया मॅडम आणि मला एकत्र एका खोलीत राहताना बघवणार असेल तर तिने खुशाल राहावं इथे। माझी काहीच हरकत नाही, मलाही चालेल। भाऊजींना काय झालंय? असे का वागताय? तुझं रियावर प्रेम आहे ना? मग एकदा माझ्या डोळ्यात बघून मला सांग सचिन की तुझं वल्लीवर नाही रियावर प्रेम आहे। तुला राहायचं ना या घरात रिया बरोबर? राहायचंय ना? मग हिम्मत असेल तर पुन्हा एकदा माझ्या समोर तिचा हात धर आणि इकडून जाऊन दाखव। दादा मी तुझ्या समोर नाही करू शकणार आहे, पण रिया मॅडम आणि मी एकत्र राहणार आहोत हे ठरलंय। त्यामुळे आम्हीच वाडा सोडून दुसरीकडे कुठेतरी जातो राहायला। तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये सचिन। भाऊजी त्यांना इकडेच राहू द्या, किमान माझ्या डोळ्यासमोर तरी राहतील। त्यांना इकडेच राहू द्या, सगळं सहन करेन। पण तुम्ही या घरात थांबू नका भाऊजी। तुम्ही नका थांबू या घरात। तुला हवं तसं होईल वल्ली, विश्वास ठेव माझ्या। फक्त तू एक भाऊ समजून मला हे वचन दे बेटा की तू परत असं वेडवाकडं पाऊल उचलणार नाहीस कधीच। वचन देते मी भाऊजी, मी असं पुन्हा कधीच नाही करणार। पण तुम्ही ते नका राहू। सौरभा तुम्ही जाऊ नका रे, थांबा ना इथेच। मावशी
तू अजिबात काळजी करू नकोस. मी आलोय ना, सगळं नीट होणार आहे. यावरही तोडगा निघेल. विश्वास ठेव माझ्यावर. शांत शांत हो. अप्पा, सौरभराव, जोपर्यंत मी जिवंत आहे वल्लीवर अन्याय होऊ देणार नाही. सचिन म्हणतोय ना की त्याला रिया बरोबर या घरात राहायचंय, पण माझ्या समोर तो हे करू शकणार नाही. त्यामुळे तुर्तास मी निघतोय. मलाही बघायचं आहे की माझ्या पाठीमागे सचिन काय करतो, कसा वागतो, घरच्यांना कसं वागवतो. मलाही बघायचं. आणि बाकी मी आहेच. त्याला काही बोलायचं असेल, त्याला काही सांगायचं असेल, त्याला आपली चूक सुधारायची असेल तर मी आहेच. मावशी निघते. टेन्शन घेऊ नका. हं? सौरभ आला ना, सांभाळून घेईल. अप्पा, आत्ता जे केलंस ते पुन्हा करायचं नाही. स्वतःची काळजी घे. हं? त्यांची पण. सगळ्यांचे सगळे प्रश्न संपलेत का आता? मग आता पुन्हा एकदा आणि शेवटचं सांगतोय. रिया मॅडम आणि मी इथे या वाड्यामध्ये एकत्र राहणार आहोत. चला मॅडम.
काय करायला लावताय तुम्ही मला मॅडम? का वागताय असं? का? तू हा प्रश्न मला का विचारतोय? वल्लीला विचार. ती तुझ्यासोबत वाईट वागली, मी नाही. मी तर पहिल्या दिवसापासून तुझ्यासोबत मस्त चांगली वागते. आणि मी तुला कितींदा बोलले की मला तुझ्यावर प्रेम आहे. असं असतं प्रेम? असं असतं? माझ्या सगळ्या कुटुंबाशी खोटं बोलायला लावताय तुम्ही. सगळ्यांना फसवतोय मी. दादाशी आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोललो, उलटून बोललोय मी दादाला. एक सेकंड सचिन, हे जे काय होतं या सगळ्यांना मी जबाबदार नाहीये, तुझी बायको जबाबदार आहे. तिने हे सगळं सुरू केलं. ती माझ्याकडे पैसे मागितली. ती तुला फक्त प्रॉपर्टी सारखा समजते. अरे ती तू प्रॉपर्टी असल्यासारखा माझ्यासोबत डील करत होती. तिने तुझ्यावरचा हक कधीच सोडलाय. सचिन आता तू माझा आहे. आता माझा हक्क आहे तुझ्यावर. घे. माझं पण खूप प्रेम आहे हो मॅडम वल्लीवर. का वागली ती असं माझ्याशी? का फसवलं मला? असं वागतं का कोणी? सचिन स्वतःला एवढा त्रास देऊ नको. नको करू हे विचार. कसं शक्य आहे मॅडम? विचार नाही थांबवता येत ना. मला खूप खूप राग आलाय वल्लीचा. खूप राग आलाय. पण काय करू आता? त्याशिवाय राहू पण शकत नाही ना मी. असं वाटतं की सगळं विसरून जावं परत वल्लीकडे. जाऊ दे. अरे सचिन जाऊ दे ना वल्लीला. तिला तर तुझं काहीच पडली नाहीये. ती केवढे इझिली माझ्याकडून पैसे घेतले माहितीये का? मला वाटत पण नाही तिला तुझं लक्ष आठवण पण येत असेल. मॅडम ती कशी असली तरी माझं प्रेम आहे ना वल्लीवर. बस कर ना सचिन, हे वल्ली पुराण बस कर. विसरून जा वल्लीला. आता तू माझं आहे. तू आणि मी हे सत्य आहे. वल्लीने केलेला हा सगळा प्रकार कळल्यानंतर किती खचलो होतो मी. पूर्ण कोलमडून गेलो होतो. पण वहिनींनी समजावलं मला. वहिनींनी शांत केलं. आई सारख्या मला त्या. मी कसं बोललो त्यांच्याशी. दादाला आणि वहिनीला काय वाटलं? किती त्रास झाला असेल त्या सगळ्याचा. तुमच्यामुळे करतोय मी हे सगळं. असं वागताय माझ्याशी. काय वाईट केलं मी तुमचं? मी तुमच्या घरी आलो, तुम्हाला त्या अवस्थेत बघितलं, काळजी पोटी थांबलो होतो मी. माणुसकी पोटी थांबलो होतो मी. तुमच्यावर विश्वास टाकला, त्याचा असा गैरफायदा घेतला तुम्ही. असं बळजबरीने नसतो प्रेम. का असं वागताय माझ्याशी? असं वागताय? मी तुला थँक्यू बोलायला पाहिजे. ठीक आहे मॅडम. थँक्यू सो मच. आणि ऑल द बेस्ट पुढच्या प्रोजेक्टसाठी. थँक्यू मॅडम. आणि जे काय मोमेंट्स मी तुझ्यासोबत स्पेंड केले ते खूप प्रेशियस होते. ते मी कधीच विसरणार नाही. आय विल मिस देम. निघतो मी आता. मॅडम हात सोडा प्लीज. मी नाही सोडणार. मॅडम तुम्ही हात सोडा, नाहीतर मी. नाहीतर काय? नाहीतर तू सगळ्यांना बोलवणार. हा बरं मग ठीक आहे, तू बोलव सगळ्यांना. ते येईल, ते बघेल मी कसं तुझा हात पकडून उभी आहे. आणि मी त्यांना काल रात्री काय काय झालं ते दाखव. मी विचारायचंच विसरली. काल रात्री आपल्यामध्ये जे काय झालं त्याचं काय ठरलंय? काय करायचं? कशाबद्दल बोलताय मॅडम तुम्ही? मला काय कळत नाही. प्लीज हात. हरकत नाही. कारण जे काय मी बोलते त्याचा व्हिडिओ मी मस्तपैकी सेव्ह करून ठेवलाय. कारण मला माहिती होतं माझ्या घरी जे काय झालंय सकाळी तुला ते आठवणार नाही, म्हणून मी सेव्ह करून ठेवलंय.
पण सकाळी विचारलं होतं मॅडम मी तुम्हाला, काही वेडवाकडं झालं नाही ना म्हणून, तेव्हा तर तुम्ही म्हणलं. नाही म्हटलं. सचिन तू एवढा भोळा कसं काय? कोण नाही म्हटलं तर त्यावर विश्वास नाही करायचं. नाही मॅडम, तुम्ही खोटं बोलताय, असं काही घडलेलं नाही. मी असं काही करूच शकणार नाही, माहिती आहे ना. आता तुला विश्वास बसतच नाहीये तर काय करायचं? एक मिनिट. हे व्हिडिओ बघ, मग तूच ठरव काय खरं आणि काय खोटं. बघ ना. हे माझं मी नाही, मला हे मी नाही केलेलं मॅडम. हे बघ माझ्याकडनं चुकून घडलं, मी मुद्दामून नाही केलेलं मॅडम. तेच तर, ते मुद्दामून नाही केलं हेच तर प्रॉब्लेम आहे. मॅडम सचिन माफी नको मागूस. जे काय झालं ना मला अजिबात रिग्रेट नाही. इनफॅक्ट मला हेच हवं होतं. ते एक काम कर, तू तुझ्या बायकोला सोडून माझ्याकडे ये. आय प्रॉमिस तू हॅपी होशील. हे बघा माझ्याकडनं खूप मोठी चूक घडली. मी नाही ते केलेलं, मला कळतच नाही कधी काय झालं. काय तोंड दाखवा बाहेर प्लीज. मी तुमच्या पाया पडतो मॅडम. डिलीट करून अरे नका तू प्लीज. वेडा आहेस का काय? हात प्लीज मॅडम दाखवू नका प्लीज. प्लीज. असं नको करू सचिन. तू वेडा आहेस का? मी का कोणाला दाखवेन? हा मोमेंट्स माझ्या पार्टनर सोबतचा आहे. माझ्या आणि माझ्या पार्टनर सोबतचा व्हिडिओ मी लोकांना का दाखवेन? मॅडम मी नाहीये तुमचा पार्टनर, प्लीज. अहो असं, मग मी सगळ्यांना दाखवते. जर तू माझा पार्टनरच नाहीये मी तुझी काळजी का घेऊ? अहो असं का बोलताय तुम्ही मॅडम? असं नका ना करू प्लीज. ठीक आहे ठीक आहे, नाही करत. शांत होतो. काय बरं मग मी जे सांगेन ते तू करशील? काय? मला तुझ्यासोबत तुझ्या घरी घेऊन चल. मला तुझ्यासोबत राहायचं. मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे? प्लीज असं नका करू. मला नका असं कोंडीत पकडू प्लीज. आता बघ, हे व्हिडिओ जे आहे ते सगळ्यांना दिसेल, पब्लिक होईल. हे असं तुला नको आहे आणि तू पाहिजे की मी हे सगळं सिक्रेट ठेवावं. तर त्यासाठी तर मला वाटतं सगळं शक्य आहे. अहो कसं शक्य आहे मॅडम? कसं घरी नेऊ तू? बघा वल्ली कशी असली तरी माझं खूप प्रेम आहे तिच्यावर मॅडम. मी नाही हे असं काही करू शकत तिच्यासोबत मॅडम. प्लीज दादाला काय तोंड दाखव. आपणच्या वयाचा विचार करा मॅडम. खूप त्यांना नाही बघवणार हे बघ सचिन, एकतर ते आपल्याला एकत्र बघते, नाहीतर ते आपला व्हिडिओ बघते. आता तू ठरव ते काय करायचं. कसं का करताय मॅडम तुम्ही? मी हात जोडतोय ना तुमच्या समोर. मग आपण एक काम करूया. आपण पिऊनला बोलवूया. कॉन्फरन्स रूम मध्ये आपण हा व्हिडिओ बघूया. तिकडे प्रोजेक्टर आहे सचिन, तर आपण त्या प्रोजेक्टरवर व्हिडिओ बघूया. सुरुवात ऑफिस स्टाफ पासून करूया. करेक्ट मॅडम ऐका. मी तुमच्या पाया पडतो. माझं आयुष्य बर्बाद होईल. प्लीज असं काही करू नका मॅडम. काय करतोय सचिन? प्लीज हे सगळं माझ्यासमोर नको करू. मॅडम चिल. पण आता आपण काय करू शकतो? हे बघ, ऑफिस मधला स्टाफ सगळे बघणारच आहेत. मग ते लोक ह्याचा व्हिडिओ काढणार. मग ते व्हिडिओ आपोआप लोकांपर्यंत पोहोचणार. तुझ्या दादाच्या ऑफिसच्या स्टाफ पर्यंत पोहोचणार. तुझे रिलेटिव्ह, नेबर्स, अप्पा, वल्ली सगळे बघणार आहेत. सगळेजण हा व्हिडिओ बघणार आहे सचिन. मग सचिन तुझ्या दादाच्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही होणार ना? कारण आत्ताच त्यांचं प्रमोशन झालं. आणि तुझी वहिनीने हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुझ्याशी बोलणं बंद केलं तर? आणि मावशीचं काय? मावशीचं किती प्रेम आहे तुझ्यावर, किती काळजी घेते, तुझ्यासाठी टिफिन बनवते. आणि तिला कळाल्यानंतर एकतर तिचं हेल्थचा काय, आणि त्यांना ते ऐकून काय. खूप चुकीचा विचार आहे रिया, प्लीज. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आपली वल्ली, ती कशी पण असली पण ती तुझी बायको आहे. आपल्या स्वतःच्या नवऱ्याला अशा अवस्थेत बघणं कोणत्या बाईला पटणार आहे? काय करणार आपण आता? सगळ्यांना ही व्हिडिओ दिसणार आहे सचिन. काय रिॲक्ट करतील लोक? अप्पा, वल्ली, दादा, वहिनी, मावशी. मॅडम प्लीज असं काही करू नका मॅडम. हात जोडतो तुमच्यासमोर. माझं आयुष्यभर बर्बाद होईल मॅडम. सचिन ऐक, मी ऑलरेडी सांगितलंय तुला. जर लोकांनी हे व्हिडिओ नाही बघितला पाहिजे तर तुला काय करायचंय?
मला तुझ्यासोबत तुझ्या घरी घेऊन चल. असं का करताय मॅडम? आता डिसिजन तुझं. काय करू आज? सचिन, काय डिसिजन घेतलंस तू? कसं? खूप मोठी चूक केली आहे. खूप मोठी चूक झाली आहे. घेऊन जातोय ना सचिन? खूप मोठी चूक झाली. असं कसं झालं? सचिन, मला कळतंय की तुला खूप त्रास होतोय. खरं तर काल रात्री तू काहीच केलं नाहीस, तुझा काही दोषही नाहीये. पण मी तरी काय करू रे? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्या सोबत राहायचंय. तू हा त्रास थोडा सहन कर आता, नंतर बघ सगळं छान होणार आहे.